ब्रेकिंग न्यूज पाहूया. मुंबई पोलीस उपायुक्त राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेत. उपायुक्त महेंद्र पंडित, उपायुक्त जयंत मीना राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेत. उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. अद्यापही पोलीस प्रशासनाकडून या मोर्चाला मात्र परवानगी नाही. आज दुपारपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तर उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. उद्या मोर्चा होणार आहे. मुंबई पोलीस उपायुक्त राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. तर उद्या मोर्चा काढला जाणार आहे आणि त्या मोर्चाला अद्याप तरी परवानगी नाही आणि त्या मोर्चा संदर्भात आता नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे. दिल्लीतील 18 मेट्रो स्थानके आज पुन्हा एकदा बंद करण्यात आलेत. नीट पेपर फुटी विरोधामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. जंतर मंतर येथे हे आंदोलन सुरू आहे. तर सुरक्षेच्या कारणास्तव डीएमआरसीने आज मेट्रो बंद ठेवली. सकाळी 7:30 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत 18 मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय येथे इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहतील. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं. शरद पवार यांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. आज सायंकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. शरद पवार यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवर आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर शरद पवार काय भूमिका मांडणार, काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. राज्यासह देशांमध्ये सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत हे शरद पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. आज सायंकाळी 4 वाजता पवारांच्या मोदीबाग या ठिकाणच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे. शिवतीर्थवर मनसेची बैठक सुरू आहे. उद्या होणाऱ्या मोर्चा संदर्भात ही बैठक होते. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची यावेळी बैठक सुरू आहे. उद्याच्या मोर्चाबाबत यावेळी मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. शिवतीर्थावर मनसेची महत्वाची बैठक सुरू आहे. उद्या होणाऱ्या मोर्चा संदर्भात या बैठकीमध्ये आता महत्वाचे मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.